नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी इंग्लिशमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी टूर 3.5 द डक अँड द कांगारू ही जी पोएम आहे ही पोएम पाहणार आहोत. हिअर आर 7 स्टँजाज इन दिस पोएम. मित्रांनो, या कवितेमध्ये 7 कडवे आहेत आणि एक बदक आणि कांगारू हा एक ॲनिमल आहे आणि डक इज अ बर्ड. या दोघांमधील जे काही कॉन्व्हर्सेशन आहे हे थोडक्यात या कवितेतून सांगितलेलं आहे. लेट्स स्टार्ट टू लर्न. पेज नंबर 68 68 पान नंबरवरती पाहूया आणि नंतर 69 पान नंबरवरती 3 कडवी आहेत ती पण पाहूया. Said the duck to the kangaroo, "Good gracious, how you hop over the fields and the water too, as if you never would stop." बघा, इथं सुरुवातीला डक कंगारू काय म्हणाला कंगारूला. सेड द डक टू द कंगारू. डक सेड टू द कंगारू. इन शॉर्ट, डक सेड टू द कंगारू म्हणजेच हे जे बदक होतं हे बदक कंगारूला काय म्हणालं. गुड ग्रॅशियस. ग्रॅशियस म्हणजे काय रे. गुड ग्रॅशियस म्हणजे आश्चर्याचा उद्गार आहे. काय आहे. आश्चर्याचा उद्गार. गुड ग्रॅशियस. हाव यू हॉप. एक्सक्लेमेटरी मार्क आहे. उद्गारवाचक चिन्ह आहे. हाव यू हॉप. तू कसं काय उड्या मारतोस. हॉप म्हणजे HOP हॉप म्हणजे टुनटुन उड्या मारणे. हा जो कांगारू आहे ना, बघा इथं टुनटुन उड्या मारले. 2 पायावरती उड्या मारल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे. ओव्हर द फील्ड्स अँड वॉटर टू. बदक काय म्हणतो कंगारूला. अरे तू फील्ड म्हणजे शेती. मग जे काही शेतमळे आहेत त्या शेतमळ्यातून उडी मारतोस. पाण्यावरून उडी मारतोस. आणि हे कसं काय. हाऊ इज इट पॉसिबल. कसं काय शक्य आहे. ॲज इफ यू नेव्हर वुड स्टॉप. जणू काही तू कधीही थांबत नाहीस, थकत नाहीस. आणि अशा पद्धतीने न थांबता तू कसं काय एवढ्या उड्या मारतोस. अशा प्रकारची माहिती पहिल्या कडव्यामध्ये सांगितलेली आहे. सेकंड स्टँजा पाहूया मित्रांनो. माय लाईफ इज अ बोअर इन दिस नास्टी पॉन्ड अँड आय लॉंग टू गो आउट इन द वर्ल्ड बियॉन्ड. आय विश आय कुड हॉप लाईक यू, सेड द डक टू द कंगारू. वन्स अगेन इन द सेकंड स्टँजा द डक सेड टू द कंगारू. बघा, मग बदक कंगारूला काय म्हणालं. माय लाईफ इज अ बोअर इन दिस नास्टी पॉन्ड. बोअर म्हणजे काय. कंटाळवाणे. बोअर म्हणजे काय. कंटाळवाणे. नास्टी पॉन्ड. नास्टी म्हणजे घाणेरडे, डर्टी. पॉन्ड म्हणजे डबके, तळे. ऐक, मग अशा प्रकारे या डबक्यातल्या जीवनाला मी कंटाळून गेलेलो. बेडकाच्या जीवनासारखं जीवन माझं झालेलं. मी अगदी अतिशय कंटाळून गेलेलो या जीवनाला. And I long to go out in the world beyond. Long to. Long म्हणजे इच्छा व्यक्त करणे. लॉंग म्हणजे लांब असा अर्थ नाही बरं का. इथं या कवितेमध्ये लॉंग या शब्दाचा अर्थ काय आलेला आहे. इच्छा व्यक्त केलेली आहे इथं कंगारूने डकने. आय लॉंग टू गो आउट इन द वर्ल्ड बियॉन्ड. जगामध्ये दूरवरती, अगदी म्हणजे खूप खूप दूरवरती. म्हणजे हे जे असलं डबक्याचं घाणेरडं जग आहे, या जगाच्या पलीकडे. बियॉन्ड म्हणजे पलीकडे, प्रिपोजिशन आहे मित्रांनो. आणि मग या जगामध्ये दूर पलीकडे कुठंतरी जावं अशी माझी इच्छा आहे. कारण या परिसराला, या डबक्यातील जीवनाला मी कंटाळलेलो आहे. आय विश आय कुड हॉप लाईक यू. मला असं वाटतं तुझ्यासारख्या टुनटुन उड्या माराव्यात. सेड द डक टू द कंगारू. अशा पद्धतीने बदक या कांगारूला म्हणालेलं आहे. सेकंड स्टँजामध्ये त्याने त्याची जी इच्छा आहे ती इच्छा या कांगारूला बोलून दाखवलेली आहे. लेट्स सी थर्ड स्टँजा फ्रेंड्स. तिसरं कडवं पाहूया. तिसऱ्या कडव्यामध्ये बदक कांगारूला काय म्हणत आहे. सेड द कांगारू टू द डक, दिस रिक्वायर्स सम लिटिल रिफ्लेक्शन. This requires some little reflection. Perhaps on the whole it might bring me luck.
and there seems but one objection. आता सुरुवातीचे जे काही फर्स्ट 2 स्टँडर्ड होते, या 2 कडव्यामध्ये कांगारूने बदकाचं जे काही मत आहे ते ऐकून घेतलं, त्याची इच्छा ऐकून घेतली आणि त्याच्यावरती आता कांगारू बदकाला काय म्हणतोय, व्हॉट डज कंगारू से टू डक. काय म्हणतोय पहा कांगारू बदकाला, दिस रिक्वायर सम लिटिल रिफ्लेक्शन. अरे बाबा, पण याच्यासाठी, हा बदल होण्यासाठी तुला जर बाहेर माझ्यासोबत बाहेरच्या विश्वात यायचं असेल, बाहेरचं जग पाहायचं असेल, ह्या डबक्याच्या पलीकडचं जीवन जगायचं असेल, डबक्यातलं जे जीवन आहे याच्या पलीकडे जायचं असेल, तर थोडीशी तुझ्या विचारामध्ये बदल करण्याची गरज आहे, नवीन विचाराची आवश्यकता आहे. रिफ्लेक्शन म्हणजे थिंकिंग. या कवितेच्या शेवटी आपणाला वर्ड्स, डिफिकल्ट वर्ड्स अँड देअर इंग्लिश मिनिंग ऑर सिमिलर वर्ड्स दिलेले आहेत. ते पण तुम्हाला लिहायचे आहेत, पाहायचे आहेत, वाचायचे आहेत, पाठसुद्धा करायचे बरं का. म्हणजे थोडंसं नजर टाकायची, म्हणजे तुमचं पण नॉलेज वाढतं, समजतात शब्द. दिस रिक्वायर सम लिटिल रिफ्लेक्शन. याला छोट्याशा फक्त थोडासा बदल करणं गरजेचं आहे, आणि तो कुठं, तुमच्या विचारात बदल करणं गरजेचं आहे. परहॅप्स ऑन द होल इट माइट ब्रिंग मी लक. कदाचित मला असं वाटतं की त्या ठिकाणी थोडंसं सुदैवाची गोष्ट घडून यावी, थोडंसं नशीब उठून बसावं थोडक्यात. अँड देअर सीम्स बट वन ऑब्जेक्शन. पण असं वाटतं की एक मात्र त्या ठिकाणी एक हरकत आहे, ऑब्जेक्शन आहे. ते कोणतं आहे ते पाहूया. म्हणजेच कांगारूचं एक ऑब्जेक्शन आहे, ते ऑब्जेक्शन पुढील स्टँजामध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहे. काय म्हणतोय बघूया आता पुढं, त्याचे ऑब्जेक्शन काय आहे. Which is, if you will let me speak so bold, your feet are unpleasantly wet and cold, and would probably give me the rheumatism, said the kangaroo. बघा मित्रांनो, मग आता कांगारू स्पष्टपणाने बोललेले आहे. इन द लास्ट वन स्टँजा, शेवटच्या कडव्यामध्ये, हे जे शेवटचं कडवं आहे, लास्ट वन स्टँजा, दिस इज लास्ट वन स्टँजा ऑन दिस पेज बरं का. याच पानावरील शेवटचं कडवं, चौथं कडवं आहे. अजून 3 कडवी आहेत पुढे शिकायची. तर याच पानावरील शेवटच्या कडव्यामध्ये किंवा इथं आता हे कांगारू अगदी बोल्ड म्हणजे धीटपणाने इथं काय बोललेलं आहे बघा. विच इज इफ यू विल लेट मी स्पीक सो बोल्ड. कांगारू बदकाला काय म्हणतो, जर तू मला थोडंसं धाडसाने स्पष्टपणे बोलायला जर मला परवानगी दिली तर, लेट म्हणजे टू अलाव, टू ला परवानगी देणे. तू जर मला परवानगी दिली तर, तू जर मला म्हणालास की माझ्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते स्पष्टपणाने सांग, असं जर म्हणलं तर आय विल टेल यू, मी तुला सांगेन. म्हणून तो म्हणतो तुझी परवानगी मिळालेली असं गृहीत धरून मी स्पष्टपणाने धाडसाने सांगतो, युअर फीट आर अनप्लीजंटली वेट. फीट EFWT फूट, फूटचं प्लुरल फॉर्म अनेक वचन आहे फीट. तुझे पाय कसे आहेत, अनप्लीजंटली वेट. अरे अतिशय ओलसर आहे. कसे आहेत, ओलसर पाय आहेत, एक नाही. वेट माहिती आहे की नाही, कारण बदक कुठं असतो, पाण्यामध्ये असतो, आणि त्याच्यामुळे पाण्यातील पाय माहिती आहे तुम्हाला, जास्त वेळ सतत पाण्यामध्ये पाय असतील तर त्या पायांची आवश्यकता कशी असते, म्हणजे कशी अवस्था असते हे तुमच्या लक्षात येईल. युअर फीट आर अनप्लीजंटली वेट, म्हणजे न आवडणारे अशा प्रकारचे अतिशय ओलसर तुझे पाय आहेत. अँड कोल्ड, आणि खूप थंडसुद्धा आहेत. अँड वुड प्रॉबब्ली गिव्ह मी द रूमॅटिज, आणि त्यामुळे कदाचित मला रूमॅटिज म्हणजे संधिवात होऊ शकतो. अँड वुड प्रॉबब्ली गिव्ह मी द रूमॅटिज, संधिवात सुद्धा होऊ शकतो. सेड द कांगारू, असं कांगारू स्पष्टपणाने या डकला बोललेलं आहे. लेट्स सी रिमेनिंग स्टँजाज ऑन नेक्स्ट पेज और 69. 69 पानावरती पाहूया.
पुढं काय म्हणतोय कांगारू. आता डक बोलणार आहे इन दिस स्टँजा, 51 स्टँजामध्ये. सेड द डक, ॲज आय सॅट ऑन द रॉक्स आय हॅव थॉट ओव्हर दॅट कम्प्लिटली अँड आय bought 4 pairs of worsted socks which fit my fit neatly. बघा मग इथं आता हा बदक या कांगारूला काय म्हणतोय पाहूया. सेड द डक और द डक सॅड ॲज आय सॅट ऑन द रॉक्स. मग माझे जे ओलसर पाय आहेत हे ओलसर पाय अगोदर मला सुकवावे लागणार होते, कोरडे करावे लागणार होते. मग कोरडे करण्यासाठी काय केलं तर मी इथून गेलो आणि जे खडक असतो त्या खडकावरती जाऊन बसलो. आय सॅट ऑन द रॉक्स. सिम्पल पास्ट टेन्स आहे. काय मित्रांनो सिम्पल पास्ट टेन्स आहे. आय सॅट सिटचा पास्ट टेन्स किंवा व्हर्ब टू क्रियापदाचे दुसरे रूप. आय सॅट ऑन द रॉक्स, मी खडकावरती जाऊन बसलो. आय हॅव थॉट ओव्हर दॅट कम्प्लिटली, मग या गोष्टीवरती मी पूर्णतः विचार केला. अँड बॉट 4 pairs of worsted socks, जे लोकरी सॉक्स असतात, लोकरी पायमोजे असतात, असे हे लोकरी पायमोजे मी काय केले त्याची जोडी खरेदी केली. 4 pairs of worsted socks, 4 जोड्या खरेदी केलेल्या आहेत. विच फिट माय वेब फिट नीटली, आणि ओलसरपणामुळे माझं जे कोळ्याची कीटकाचे पाय ज्याप्रमाणे असतात तसे जे पाय दिसतात त्याला व्यवस्थित अगदी फिट FIT फिट नीटनेटके घट्ट अशा प्रकारचे हे सॉक्स बसतील. त्यामुळे तू काही काळजी करू नकोस, तुला संधिवत होणार नाही. 61 स्टँजा पाहूया. सेड द कांगारू. आता कांगारू म्हणाला आय एम रेडी ऑल इन द मूनलाईट पेल बट टू बॅलन्स मी वेल डिअर डक सिट स्टडी अँड क्वाईट ॲट द end of my tail. Now the kangaroo is ready. बघा आता मित्रांनो कांगारू कसा आहे तयार आहे. टू ब्रिंग द डक टू और टू टेक द डक विथ हिम, सॉरी टू टेक द डक विथ हिम, त्याच्यासोबत घेऊन जाण्यासाठी, बदकाला घेऊन जाण्यासाठी तो तयार आहे. मग आता तो कांगारू काय म्हणाला आय एम रेडी, मी तयार आहे. ऑल इन द मूनलाईट पेल. आता आपण कधी जायचं आहे मूनलाईट पेल, शीतल चंद्रप्रकाशाची जी रात्र असते किंवा शीतल चंद्रप्रकाश जो असतो अशा या चंद्रप्रकाशाच्या वेळेस पेल निस्तेज पांढुरका मंद अशा प्रकारचा चंद्रप्रकाश असतो तेव्हा आता आपण इथून प्रस्थान करायचं आहे, जायचं आहे, निघायचं आहे. बट टू बॅलन्स मी वेल, पण थांब जरा, मला अगोदर माझ्या शरीराचा समतोल साधू दे, नंतर बस, नाहीतर दोघेही पडेल. आपल्याला माहिती आहे का नाही गाडीवरती जर पुढचा ड्रायव्हर म्हणजे चालक जो आहे किंवा चालवणारी व्यक्ती आहे त्याचा जर बॅलन्स व्यवस्थित नसेल किंवा त्याने पाय व्यवस्थित टेकलेले नसतील आणि पाठीमागून अचानक कोणतं बसलं तर दोघेही पडू शकतात. म्हणून कांगारू म्हणतं बॅलन्स मी वेल, अगोदर मला चांगला नीटनेटका समतोल साधू दे. डिअर डक सिट स्टेडी, हां ये बदका नीट बस बरं का. अँड क्वाईट ॲट द एंड ऑफ माय टेल, आणि महत्त्वाची गोष्ट क्वाईट ॲट द एंड ऑफ माय टेल, हे जे ठिकाण आहे म्हणजे या ठिकाणी माझ्या शेपटीच्या शेवटी तू बस. इथं आपल्याला सर्वात शेवटी दिसणार आहे पिक्चरमध्ये कशा पद्धतीने बदक या कांगारूच्या शेपटीवरती घट्ट व्यवस्थित बसलेलं आहे. लेट्स सी लास्ट वन स्टँजा ऑफ दिस पोयम. या कवितेचं शेवटचं कडवं आपण पाहूया, या पानावरचं आणि कवितेचं शेवटचं कडवं. सो अवे दे वेंट विथ अ हॉप अँड अ बाउंड अँड दे हॉप्ड द होल वर्ल्ड 3 times राउंड अँड हू सो हॅपी ओ हू ॲज द डक अँड द कंगारू. बघा आता मग सरते शेवटी कवीने आपल्याला सांगितलेलं आहे सो अवे दे वेंट विथ अ हॉप अँड अ बाउंड. बाउंड म्हणजे उडी मारणे, लांब उडी मारणे, बरोबर आहे. आणि मग हॉप टुनटुन उड्या मारणे, अशा पद्धतीने हे दोघेजण मिळून आता एकत्र आलेले आहेत. कांगारूच्या शेपटीवरती बदक बसलेला आहे आणि मग ते लांब उड्या टुनटुन उड्या मारत, ना कधी लांब उडी मारत कधी टुनटुन उडी मारत,
अशा पद्धतीने ते आता खूप दूरवरती गेलेले आहेत. गोचा पास्ट टेन्स वेंट, गोचा भूतकाळ वेंट. अँड दे हॉप्ड द होल वर्ल्ड 3 times राऊंड. आणि एवढंच नाही तर त्यांनी संपूर्ण जगाला 3 वेळा गोलाकार फेऱ्या मारलेल्या आहेत. अँड हू सो हॅपी. आणि बघा एवढा आनंदी कोण आहे का हो? ॲज द डक अँड द कंगारू. डक आणि कंगारू जेवढे आनंदी आहेत त्यांच्या इतकं दुसरं कोणी या जगामध्ये आनंदी आहे का? असं कवींनी सरते शेवटी आपणाला या कडव्यामध्ये सांगितलेलं आहे. मित्रांनो, द डक अँड द कंगारू नावाची जी काही पोयम आहे ती कविता किंवा ही पोयम तुम्हाला आता समजली असेल. मी तुम्हाला कविता ही एक्सप्लेन करून सांगितलेली आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आता आपण थोडंसं होमवर्ककडे वळूया. आता ही कविता तर पूर्णतः व्यवस्थित सांगितलेली आहे. या कवितेमध्ये थोडक्यात काय आहे तर ए फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन नीड. थोडक्यात संकट काळी म्हणजे तसं संकटच आहे, कारण बदक कसा होता, नैराश्याच्या अवस्थेमध्ये होता आणि या बदकाला त्या डबक्यापासून बाहेर घेऊन जाणं हे गरजेचं होतं. आणि अशा प्रकारचं अतिशय मोलाचं काम या कांगारूने केलेलं आहे. आपल्या मित्राला डकला खूप दूरवरती आनंदाच्या वातावरणामध्ये तो घेऊन गेलेला आहे. तर ठीक आहे, होमवर्कमध्ये तुम्ही काय करायचं आहे बघा. मी तुम्हाला मित्रांनो या कवितेच्या शब्दार्थाचा फोटो पाठवेन. ते शब्दार्थ तुमच्या वहीमध्ये 2 वेळा लिहा. शिवाय ते शब्द पाठ करा. त्याची एखादी ऑडिओ क्लिप बनवा. आणि त्याचबरोबर या कवितेच्या शेवटी इंग्लिश डिफिकल्ट वर्ड्स अँड देअर इंग्लिश मिनिंग असं इंग्लिश मिनिंग आहे. तर हेही तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. मी जे शब्दार्थाचे फोटो पाठवले ते शब्दार्थ पण लिहायचे. हे 1 वेळा लिहा, शब्दार्थ 2 वेळा लिहा. त्याखाली पालकांची सही घ्या आणि जे शब्दार्थ लिहिलेले आहेत इंग्लिश आणि मराठी असे शब्द ते पाठ करा. त्याची एखादी ऑडिओ क्लिप बनवा आणि माझ्या व्हॉट्सअपला होमवर्क म्हणून सेंड करा. समजलं? ठीक आहे. आणि मित्रांनो, यापुढील या कवितेचे जे काही पॉइंटर्स आहेत ते पॉइंटर्स आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.